आमगाव गोंदिया मार्गावरील अदासी तांडा येथे पेट्रोल आणि डिझेल पंपामुळे शेतकरी आणि वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा। गोंदिया ते आमगाव या मार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असते, मात्र शेतकऱ्यांच्या यंत्रणांना त्याचबरोबर वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आमगाव ते गोंदिया या मार्गावर जात असताना 30 ते 34 किलोमीटर अंतरावर कुठलेही पेट्रोल पंप नसल्यामुळे वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। कित्येकदा या वाहतुकीचे इंधन संपल्यामुळे वाहतूक करणाऱ्यांना 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आमगाव अथवा गोंदिया पेट्रोल डिझेल घेण्याकरिता जावं लागतं आणि हीच बाब शंकर कुरंजेकर यांच्या लक्षात आली आणि 2019 पासून त्यांनी पेट्रोल पंप लावण्याचा निर्धार केला आणि ते आज सिद्धही झाले। गोंदिया ते आमगाव या मार्गाच्या काही अंतरावर अदासी तांडा गावाजवळ हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल डिझेल इंधन पंपाचे आज 3 ऑगस्ट रोजी कुरंजेकर यांच्या पेट्रोल पंपाच्या आज उद्घाटन कार्यक्रमामुळे परिवार मोठ्या आनंदात पेट्रोल पंपाचे उद्घाटन कार्यक्रम करणार होता। या प्रसंगी उपस्थित मान्यवर खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्यासह पेट्रोल पंप उद्घाटन कार्यक्रमाला सन्माननीय नागरिक आणि संपूर्ण कुरंजेकर परिवार मोठ्या प्रमाणात या प्रसंगी उपस्थित होता। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया। पेट्रोल पंपाचे उद्घाटन झालं, या प्रसंगी आपण काय सांगाल? अतिशय आनंद आहे आम्हाला या ठिकाणी या परिसरातील लोकांना पेट्रोल पंपच्या मार्फत इंधनाची सेवा देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं। याचा आनंद द्विगुणित होतोय आमच्या सगळं। आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आम्ही जनतेची सेवा करू शकतो पेट्रोल पंपाच्या मार्फत। देशाच्या विकासासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे। आपल्याला माहिती आहे देशाचा विकास हे चांगलं दळणवळण आणि चांगलं ट्रान्सपोर्टेशन असेल तर होतो। इंधन पुरवठ्याच्या मार्फत किंवा पेट्रोल पंपच्या मार्फत या परिसरातील जे शेतकरी आहेत ते समृद्ध होतील। शेतकऱ्यांना आवश्यक असलेले इंधन पुरवठा या ठिकाणून केला जाईल। आज आपल्याला माहिती आहे की गोंदिया ते आमगावपर्यंत पेट्रोल पंप नाही आहे, तर पेट्रोल पंप आणि विकास आणि समृद्धी हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं मला वाटतं। म्हणून विकासाच्या दृष्टीने पेट्रोल पंप उभारणे आणि पेट्रोल पंप टाकणे हे अतिशय आवश्यक बाब आहे, हे समाजाच्या, देशाच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या विकासासाठी असं मला वाटतं। इंधनाव्यतिरिक्त अजून काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे? इंधनाच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की एखादा उद्योग जेव्हा उभारला जातो त्या ठिकाणी त्याला लागून असलेले इतर उद्योगसुद्धा उभारले जातात। आम्ही इथं या ठिकाणी एअर प्रेशर मशीन किंवा ती लावलेली आहे, शुद्ध पिण्या पाण्याची सोय केलेली आहे, आरो आहे आणि इतर सोयी आता हळूहळू करण्यात येतील। CNG गॅसचं पण पॉईंट घेण्यात येईल, इलेक्ट्रिक चार्जरचं पॉईंट घेण्यात येईल, अशी भविष्यात प्लॅनिंग आहे। ही सेवा किती घंटे उपलब्ध राहणार? ही 24 घंटे 24 आवर्स उपलब्ध आहे। एकाएकी कल्पना नाही आली, त्याचं पूर्व नियोजन होतं। आधी जागा घेण्यात आली 2019 मध्ये आणि त्यानंतर मग हळूहळू त्या दिशेने विचार करण्यात आला की या ठिकाणी या परिसरात अशा प्रकारची सेवा पुरवली तर देशाचा विकास किंवा आपल्या जिल्ह्याचा परिसराचा विकास कसा करता येईल। आमच्या ह्या लहान भाऊ या पेट्रोल पंपचे मालक आहेत शंकर कुरंजेकर, ते उद्यमी आहेत। उद्योगाच्या मार्फत स्वतःला सिद्ध करणे आणि परिसरातील लोकांना रोजगाराभिमुख करणे आणि जे काही बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी देऊन देशाचा विकास करण्यासाठी ते सुद्धा नेहमी माझ्याशी बोलत होते आणि म्हणून तिथून पेट्रोल पंप साकार करण्याची संकल्पना मनात